मित्रांनो, जर आपल्याला अपेक्षेपेक्षा फर्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये कमी मार्क आले असतील, म्हणजे 60 पैकी अपेक्षा होती की 55 मार्क यायला पाहिजे होते, आले 45 मार्क, किंवा मला ए प्लस ग्रेड यायला पाहिजे होता, मला आला बी ग्रेड, किंवा बी प्लस ग्रेड आला, किंवा ए आला, मला तर ए प्लस पाहिजे होता, असं काही झालं असेल, अपेक्षेपेक्षा कमी मार्क आले असतील, तर आता मार्क कसे वाढवता येईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतो. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्याही विषयाला तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क आहे, मग तो विषय परत देता येतो का? तर बिलकुल नाही, तो विषय आता परत देऊ शकत नाही. मग मार्क कसे वाढवणार? मार्क वाढवण्यासाठी एकच प्रोसेस आहे की तुम्ही आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं. फोटोकॉपी म्हणजे तुमची आन्सर शीट असते, तिच्यासाठी अप्लाय करायचं. ती आल्यानंतर टीचरकडनं चेक करून घ्यायचं. सर तुम्हाला सांगतील का या ठिकाणी तुझं चेकिंग वगैरे चुकीचं झालं, यामुळे तुला कमी मार्क दिलेले, पण तुला इथे जास्त मार्क द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल फोटोकॉपीवरनं की इथे माझे मार्क वाढताय. आणि एकदा सरांकडनं फोटोकॉपी घेऊन क्लिअर झालं की नंतर रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंगला तुम्हाला अप्लाय करायचं असतं. रिव्हॅल्युएशन मध्ये मार्कांची बेरीज होते, रिचेकिंग मध्ये पूर्ण पेपर पुन्हा चेक होतो. या प्रोसेसला अप्लाय केलं की आपले पेपर पुन्हा चेक होऊन येतो आणि आपले मार्क वाढून येतात. लक्षात घ्या. सो नेहमी लक्षात ठेवा, मार्क जर अपेक्षेपेक्षा कमी आले तर आपल्याला फोटोकॉपी आणि नंतर रिव्हॅल्युएशन रिचेकिंग या प्रोसेसला जायचं आहे. या प्रोसेस बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये ही प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये करा. याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा मी बनवेल की कशा प्रकारे अप्लाय करायचं, कारण फर्स्ट इयरच्या मुलांना शक्यतो याबद्दल कल्पना नाहीये. आणि मित्रांनो, फर्स्ट इयरच्या आता या सेमिस्टरला कमी मार्क पडू नये म्हणून या सेमिस्टरला पहिल्यापासून अभ्यासाला लागा. पर्पल आर्ट ॲपवर या सेमिस्टरच्या 5 विषयांचं कोर्सेसचे मेगा ऑफर चालू आहे. ते 8च दिवस व्हॅलिड आहे रिझल्ट नंतर, आणि बल्क पूर्ण पॅकेज तुम्ही सबस्क्राईब करता सगळ्या विषयांचे कोर्सेस, तर मेगा ऑफर आहे. त्याचाही नक्की फायदा घ्या. पर्पल आर्टला संपर्क करा. थँक्यू.